ॲपलला $103 बिलियन फटका सहन करावा लागला. फक्त काही तासात त्याच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये तब्बल 103 बिलियनची घसरण झाली. वॉल स्ट्रीटवर एकच चर्चा सुरू झाली, व्हॉट वेंट रॉंग. गोष्ट सुरू होते अमेरिकेच्या ट्रेड टॅरिफपासून. चायना, व्हिएतनाम, इंडिया या देशांमध्ये ॲपलचं जवळपास 90% प्रोडक्शन होतं आणि या देशावर अचानक वाढलेल्या टॅरिफ्स म्हणजे डायरेक्ट प्रोडक्शन कॉस्टमध्ये वाढ होणं आहे. कस्टमरकडे किंमत वाढवणं रिस्की आहे आणि तो खर्च स्वतःवर घेणं अजूनही रिस्की आहे. इन्व्हेस्टर लगेच विचार करतात की काय करायचं. इतक्यात दुसरं क्रायसिस आलं, अँटी ट्रस्ट केस. US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने ॲपलवर आरोप केला की त्यांनी ॲप डेव्हलपर्सला त्यांच्या वॉल्ड गार्डनमध्ये अडकून ठेवून कॉम्पिटिशन रोखलं आहे आणि या केसचा निकाल अब्जावधी डॉलर्सचा दंड किंवा बिझनेस मॉडेलमध्ये मोठे बदल घडवून आणू शकत होता. तिसरं प्रेशर होतं AI रेसचं. मायक्रोसॉफ्ट, गुगल सारखे कॉम्पिटिटर्स वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पुढे जात असताना ॲपलची स्लो आणि सिक्रेट स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टरना वीक वाटली होती. या तिन्ही फॅक्टर्स, ट्रेड टॅरिफ, अँटीट्रस्ट लॉ सूट, AI गॅप यांच्या कॉम्बोमुळेच ॲपलच्या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण झाली. हिस्ट्री सांगते की ॲपलने याआधीही मोठे वादळांना तोंड दिले, क्रायसिसला तोंड दिले. त्यामुळे इन्व्हेस्टर अजूनही म्हणतात दिस इज जस्ट अ फेज, ॲपल विल बाउन्स बॅक स्ट्रॉंगर. थँक्यू.